हॅलो नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्याशी हिवाळ्यातील खास आणि आरोग्यदायी असा मेथी पराठा रेसिपी शेअर करणार आहे. मेथीचे पराठे हे केवळ चविष्ट नसूनच ते आयरन समृद्ध असतात आणि ते थंडीच्या दिवसात खाण्याची त्याची मजा काहीतरी वेगळीच असते. तर इथे मी मेथी 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आहे, जेणेकरून त्याच्यामधली माती निघून जाईल. सुरीच्या किंवा चाकूच्या कैचीच्या साहाय्याने त्याला छान बारीक कापून घेत आहे. मी मध्यम आकाराच्या साहाय्याने त्याला बारीक कापत आहे. जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही, अशी ही मेथी तुम्हाला चाकूने कापून घ्यायची आहे. त्यानंतर 2 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकायची आहे. पाव ते अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा ते 1 चम्मच ओवा, त्यानंतर 1 चमचा धना पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी 1 ते 2 चमचे इथे तिखट टाकत आहे. त्यानंतर 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ. सोबतच 1 ते 1.5 चमचा मी बेसन यात घालत आहे. हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. थोडे थोडे पाणी घालून या कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपलं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मुरू द्या. त्यानंतर उंडा घेऊन त्याचा हवा तसा पराठा तुम्ही त्याला लाटून घ्या. तेल किंवा तूप टाकून छान अलटीपलटी करून पराठ्याला छान शेकून घ्या.
इथे मी सर्व पराठे लाटून शेकून घेत आहे. मेथी पराठ्याबरोबर मी फ्लावरची भाजी केली आहे. तुम्ही हे पराठे दह्याबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता. फारच छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.